प्रोडक्शन जे ते व्हिडिओ पोस्ट प्रोडक्शन जे त्याच्यात एडिटिंग पासून सुरुवात होऊन हा सिनेमा DI लॅबमध्ये जातो किंवा पूर्वीच्या काळी त्याला लॅबोरेटरी म्हणायचे, आता त्याला स्टुडिओ असं म्हणतात. DI म्हणजे डिजिटली इंटरमिडिएट एक प्रक्रिया असते. पूर्वी मॅन्युअल पद्धतीनं त्याचं कलर करेक्शन केलं जायचं आणि पॅलेट टाकले जायचे. तसं आता ते DIच्या युनिटमध्ये होतं. एका बाजूला ते काम सुरू होतं, एका बाजूला व्हिज्युअल इफेक्ट्सचं काम सुरू होतं. व्हिज्युअल इफेक्ट्समध्ये पण आता अनेक गोष्टी आहेत. व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे फक्त VFX न राहता त्याचा सिनेमाचा संपूर्ण जो अवकाश आहे, जो आधीच्या स्टेजमध्ये प्लॅन केलेला आहे सिनेमॅटोग्राफरनी, त्याला VFX व्हिज्युअलायझर, VFX सुपरवायझर आणि VFX टीम जी आहे त्या प्रकारे त्याला ट्रीट करते आणि मग त्याला एकसंध परिणाम देऊन परत मग ते DIच्या स्टेजमध्ये येतं. तोपर्यंत साऊंडची जी प्रक्रिया आहे प्रीमिक्सची ती एकत्र झालेली असते आणि या स्टेजला साऊंड प्रीमिक्स आणि जो तुमचा फायनल व्हिडिओ आहे, जे तुमचं फायनल एडिट आहे, VFXची प्राथमिक प्रक्रिया संपेपर्यंतची झालेली आहे ती एके ठिकाणी येतात आणि मग प्रीमिक्सची प्रक्रिया सुरू होते आणि प्रीमिक्सच्या प्रक्रियेनंतर साऊंड फायनल मिक्सची प्रक्रिया सुरू होते. तोपर्यंत शेवटच्या टप्प्यातली सगळी कामं दिलेल्या सूचना किंवा चेंजेसनुसार एकत्र करून ती त्या शेवटच्या एका फायनल मिक्सिंग स्टेजला येते आणि सिनेमा फायनल मिक्स केला जातो. संकलक, म्युझिक डायरेक्टर, बॅकग्राऊंड म्युझिक डायरेक्टर, VFX सुपरवायझर, निर्माता आणि जे मिक्सिंग इंजिनियर म्हणून काम करतात ते सगळे लोक एकत्र येतात आणि त्याला फायनल मिक्सचं स्वरूप देतात आणि त्याच्यानंतर त्याच्या ज्या प्रकारचे डेलिव्हरी असतील त्याच्या कॉपीज काढल्या जातात. ही साधारण अशी आहे. आपण राहुलकडे जाऊयात. मी मगाशी म्हणालो तसं राहुल की संगीत, पार्श्वसंगीत किंवा साऊंड हा जो भाग आहे हा इंटिग्रल भाग आहे. म्हणजे एका वाक्यात मला जर विचारशील तर एका सिनेमाच्या साऊंडमध्ये जगाच्या एका टोकावरून दुसऱ्या टोकापर्यंत फरक पडू शकतो चांगल्या अर्थानं आणि उलट्या अर्थानं तो सिनेमा फक्त साऊंडमुळे पडू पण शकतो. तर ती प्रक्रिया पूर्ण काय आहे साऊंडची? अगदी पहिली तुझ्याकडे आता गोष्ट आली तर साऊंडचा विचार कसा सुरू होतो? मेघराज राजे भोसले आणि त्यांच्या अख्ख्या टीमचे मनपूर्वक आभार की त्यांनी अशी कार्यशाळा आयोजित केली आणि तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार की आपण एक अख्खा दिवस काढून इथे आलात. तर साऊंड किंवा म्हणजे सिनेमाचा साऊंड ज्याच्यामध्ये म्युझिक येतं, इफेक्ट्स येतात. आता संजय खूप छान सांगितलंस तू आता अख्खी प्रक्रिया. मुळात काय होतं, कुठल्याही चित्रपटात गाणी आधी रेकॉर्ड होतात 90% वेळा. तर गाणी करताना निर्मात्यांचा उत्साह खूप असतो कारण सिनेमाची सुरुवातच गाण्याने होते. कारण ते गाणं नंतर अर्थातच शूटिंगमध्ये लिपसिंग असेल तर ते त्याचं शूटिंग नंतर होतं म्हणून गाणी आधी होतात आणि पार्श्वध्वनी आणि पार्श्वसंगीत हे सगळ्यात शेवटी येतात. त्यामुळे आत्ता जसं पोटात कावळे कोकलतायत, भूक लागली तशी निर्मात्याची परिस्थिती झालेली असते तोपर्यंत. त्यामुळे जेवढा उत्साह गाण्याला असतो तेवढाच कमी उत्साह पार्श्वसंगीत करताना असतो आणि याच्यामुळे त्याचं म्हणजे आर्थिकदृष्ट्या सुद्धा आणि एकंदरीतच एक सुरुवातीला जो उत्साह असतो तो हळूहळू फेड आउट व्हायला लागतो का बॅकग्राऊंड म्युझिक येईपर्यंत, कारण तोपर्यंत सगळं काम झालेलं असतं. आता हा गाण्यावर सगळ्यात जास्ती पैसे खर्च करायची तयारी असते निर्मात्याची, कारण सुरुवात असते ना, माहीत नाही शेवटी आपलं काय होणार आहे. पार्श्वसंगीत आणि तो म्हणतो आता करा काय लावायचं ते म्युझिक लावा, अशी परिस्थिती मी बहुतेक वेळा बघितलेली. मला दुसरं एक अत्यंत महत्त्वाचं असं वाटतं की पार्श्वसंगीत तो कधी 50% असू शकतो, काही काही चित्रपटांमध्ये अगदी मोजके आहेत पार्श्वसंगीतच नाही हे हवंच असतं. तर या 60-70% भागाला चित्रपटाच्या किती % ठेवता तंत्रज्ञानाचा विचार करण्याची, VFX असेल, CGI टेक्नॉलॉजीज असतील आणि त्यात भर असेल ॲनिमेशनची. आपण फक्त VFX ही टर्म ऐकतो. एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्ही कल्की हा चित्रपट सगळ्यांनी पाहिला असेल ना, फार छान चित्रपट, सुंदर चित्रपट आहे. कल्कीतला एक शॉट आहे कमल हसनच्या एंट्रीचा, त्या मशीनवर तो लटकून येतो आणि ते धडधड धडधड पाण्यात येतो. तो शॉट 3 वर्ष काम चाललं त्याच्यावर. 6 स्टुडिओनी काम केलं, NY VFX वाल्यांनी काम केलं, फॅन्टमनी काम केलं, अनेक लोकांनी काम केलं. साऊथ इंडियामधले म्हणजे ते काही वाईट काम करतात असं नाही, पण
एक्सपेक्टेड आउटपुट जे काही व्हिज्युअलाइज केलं होतं त्या लेवलचं आउटपुट त्या शॉटचं येत नव्हतं, म्हणून तो शॉट वेगवेगळ्या स्टुडिओना दिला गेला. शेवटी तो पुण्यातल्या एका स्टुडिओने पूर्ण केला. हार्डली 4 सेकंदाचा शॉट आहे. 3 वर्ष काम, 6 स्टुडिओना काम देणं, म्हणून कल्कीचा बिझनेस 1000 कोटी 2000 कोटी. पैसे किती लागले तो विषय नाहीये. तो शॉट 17 लाख रुपये 4 सेकंदाचा शॉट आहे. आणि मला आनंद आहे की जो 6 वेगवेगळ्या स्टुडिओतल्या खूप सिनियर लोकांना करताना आलेला शॉट आहे तो माझ्या विद्यार्थ्यांनी पुण्यात पूर्ण करून दिला. असे तुम्ही आणि तुम्ही एक गोष्ट पहा की कुठे गॅप तयार होते या सगळ्याला. म्हणजे मागच्या काही वर्षामध्ये KGF पासूनचे सगळे, मला आश्चर्य वाटतं की पहाटे 5 वाजता चित्रपट पाहिला तरुण गर्दी करतायत. पहाटे 5चा शो आहे, कसं करतायत आणि कशासाठी येत आहेत ते. स्टोरी तर मराठीत पण ती आहेच ना. असं आहे की लार्जर दॅन लाईफ काही दाखवायचं असेल, हिमालय पर्वत खूप छान आहे ना, पण ब्रह्मास्त्रच्या त्या सगळ्या शेवटच्या शॉटमध्ये तोच हिमालय पर्वत किती लार्जर दॅन लाईफ दिसतो, ते काम VFX करतात. मग त्याच्यासाठी कम्प्युटर जनरेटेड इमेजेस आणि ॲनिमेशन आणि मग लाईव्ह ॲक्शन शूट जे झालेलं आहे त्याच्यावर जशी आपण स्पेशल इफेक्टला प्रोसेस करतो ना तशी प्रोसेस व्हिज्युअल इफेक्ट्स मध्ये होते. सलमान खान ढेर मोठे हो, 6 पॅक्स VFX मुळे दिसतो. 0 चित्रपटात शाहरुख खान इतका बुटका दिसला ना ते VFX मुळे दिसतो. त्याचा काही बॉडी डबल किंवा WBP नाही वापरलेला. त्याच्या सगळ्यांना युट्यूबवर याच्या सगळ्याच्या शॉर्ट्स आहेत, सगळे मेकिंग आहे, सगळं आहे. आणि म्हणून ती चित्रपट त्या उंचीचे बनतात. त्यामुळे VFX ची प्रोसेस च्या बाबतीमधली सगळ्यात घाणेरडं मिथ जे पसरलेलं आहे की VFX करायचं म्हणजे बजेट जास्त लागतं. तर VFX ही तंत्रज्ञान तुमच्या चित्रपटाचा खर्च कमी करणारं तंत्रज्ञान आहे, हे लक्षात घ्या सगळ्यांनी. तुम्ही पर्टिक्युलर सेट या हॉलमध्ये शूट करा आणि ते शूट केलेलं VFX आर्टिस्ट पर सेकंड 400-500 रुपये प्रमाणे तो शॉट मॅक्झिमम म्हणजे मिनिमम मॅक्झिमम कॉस्ट मध्ये तुम्ही कसं काम कराल त्यावर तो तुम्हाला पाहिजे तिथल्या बॅकग्राऊंडवर घेऊन जाईल. इथं शूट करा आणि शूटिंग अमेरिकेत झाले दाखवा. आणि ते इतकं रिअलिस्टिक करणं शक्य आहे, होतं. अनेक आत्ताच्या ज्या सगळ्या वेब सिरीज आहेत 90% त्यांचं शूट इंडोर आहे, हिंदीतल्या. त्यामुळे तुम्ही कॉस्ट VFX किंवा CGI करायचं म्हणजे आमचा खर्च वाढतो. आणि मी तर सृजन कॉलेज ऑफ डिझाईनचा प्रमुख या हक्कानी आणि सृजन मीडिया आर्ट्स रिसर्च टेक्नॉलॉजीचा इन्चार्ज या नात्याने एक तुम्हाला गोष्ट सांगतो की मी तर भैया मागं मला भेटले होते. तुम्ही या, तुम्ही जर फिल्म करत असाल, कारण तुम्ही हे सगळे जे नवीन लोक आहेत ना फिल्म इंडस्ट्रीत काम करायला येणारे निर्माते, तुम्ही फक्त फिल्म बनवा, घाबरू नका किती भीती दाखवली तरी. कारण फिल्म बनवण्या आपण जगतो कशासाठी हो? आनंदासाठी. दुसरं कशासाठी जगतो का? आणि फिल्म बनवण्याचा आनंद इतका भारी आहे ना, आणि तो आयुष्यभर पुरू शकतो 10 वर्षांनी पण. मी 2017 मध्ये वीर योद्धा जनरल जोरावर सिंग बनवली काश्मीरमध्ये, जम्मू काश्मीरमध्ये जाऊन रिलीज केली. आजही आनंद होतो मला. वीर योद्धा जनरल जोरावर सिंग भीमगड किल्ल्यावर रिलीज केली. 2 जणांनी धमक्या पण दिल्या त्या आमची इथे फिल्म नाही रिलीज करायची म्हणून. तो भाग वेगळा, पण करायची होती मला ती. म्हणजे त्याची कारण वेगळी होती, ती सोशल रिफॉर्मच्या विषयावर होती. तर फिल्म बनवण्याचा आनंद प्रचंड भारी आहे आणि त्याची किंमत कोट्यवधी रुपये. आपल्याकडे सगळ्या फॅसिलिटी अंडर वन रूफ आहेत. म्हणजे तुम्ही शूट करून घेऊन या, तुमचा एडिटर असेल तर त्याला एडिटरला घेऊन या, तो तिथे एडिट लॉक करेल. तुम्हाला फायनल सेन्सॉरसाठी DCP आउट आपण काढून देतो. त्याचा चित्रपटाचा प्रिव्ह्यू आपल्या थिएटरमध्ये करा. आपलं थिएटर डॉल्बी अप्रूव्ड आहे. तुम्ही तुमच्या 25-30 मित्रांना तिथे घेऊन या, तो चित्रपट बघा आणि फायनल DCP घेऊन जा. सो एव्हरीथिंग इज अंडर वन रूफ. एकदा आपल्याकडे आल्यानंतर तुम्हाला मोठी बाहेर जायची जरूरत नाही. सो हा मला वाटतं पहिला सेट होतं.
अगेन हा बजेटचा विषय. म्हणजे आता तुम्ही मिक्सिंगसाठी फायनल मिक्सिंगसाठी सिंगमचे राकेश रंजन सरांना विचारता का पुण्यातला कोणी विचारता, आर्टिस्टची कॉस्ट ही आपण डिफाईन नाही करू शकत. कारण आपण कुठला आर्टिस्ट चूज करतो. म्हणजे मग असा तोच विषय की श्रेया घोषाल गाणार आहे, सोनू निगम गाणार आहे का मग A-B गाणार आहे. तर हा जो भाग असतो ना, पण बेसिक त्याच्या गोष्टी असतात. बेसिक कॉस्ट जी असते स्टुडिओची ती फारशी मॅटर होत नाही. म्हणजे थोडंसं प्रीमियम असतं. म्हणजे आपल्याला आपण हॉस्पिटलमध्ये गेलो आणि एखाद्या स्पेशल डॉक्टरला बोलवलं किंवा एखाद्या VIP रूममध्ये आपण गेलो तर काही कॉस्ट वाढतात. कारण तुम्ही VIP मध्ये ते जनरल वॉर्डमध्ये कॉस्ट कमी असते. तसा थोडासा फरक पडतो. पण असं तुम्ही बेंचमार्क करू शकत नाही की याची कॉस्ट एवढी, याची कॉस्ट एवढीच. पण युजली आपल्या प्रोजेक्टचा जीव काय आहे आणि त्याला तो कोण जस्टिफाय करू शकतो ॲट अ नॉमिनल ऑर ॲट अ रिजनेबल कॉस्ट, हे थोडंसं बसून ठरवायला लागतं. आणि त्याच्यासाठीच मगाचं माझं स्टेटमेंट होतं की पोस्ट प्रोडक्शनला तुम्ही प्री प्रोडक्शनला इन्व्हॉल्व करा तर तुमच्या बऱ्याच गोष्टी सुकर होतील. अगदी होतं. त्या कसं केलं जातं हा प्रेक्षकांमधला प्रश्न आहे. तर ते म्हणजे त्याचं इंडस्ट्री एक स्टँडर्ड असतं. म्हणजे जेव्हा आपण कुठलाही सिनेमा करतो की आपण असं गृहीत धरून चालू की 10 कोटीचा एक सिनेमा आहे, तर पोस्ट प्रोडक्शनचं बजेटचं पर्सेंटेज आम्ही आखतो. ते कशावर आखतो? सर्वात महत्त्वाचं की स्क्रिप्ट काय आहे, त्याच्यात काम करणारे लोक कोण आहे आणि मग त्याची टक्केवारी काय असू शकते. तर पोस्ट प्रोडक्शनची टक्केवारी ही 10% ते 12% ते 15% असू शकते. ती गोष्टीवर अवलंबून आहे. पोस्ट प्रोडक्शनमध्ये काम किती आहे, व्हिज्युअल इफेक्टचं किती काम आहे, ऑडिओ लेवलला काय काय काम असणार आहे. पण साधारण 10 ते 15% एका पोस्ट प्रोडक्शन सिनेमाचं बजेट असू शकतो. 10 कोटी असेल तर 1 कोटी ते 1.25 कोटी सगळं मिळून. मी मला वाटतं थोडंसं जॉनर आपण त्याचा डिफाईन करतो की कुठल्या जॉनरचा चित्रपट आहे. म्हणजे आता माझा आता जो पुढचा चित्रपट रिलीजला आहे त्याच्यामध्ये 3च कॅरेक्टर आहेत, 2च लोकेशन आहे, तर त्याची कॉस्ट कमी आहे. आता जो फ्लोअरवर जातो आम्ही लहान मुलांचा, त्याची कॉस्ट जास्त आहे कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ आर्टिस्ट जास्त आहे. सो त्याची कारण तो मी सीन करू शकत नाही, मला डबिंगसाठी तेवढा वेळ लागणार आहे. सो खूप हे सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे असं तुम्ही त्याला थंब रूल काही नाही की हे असं केलं म्हणजे ही एवढी कॉस्ट, असं केलं म्हणजे एवढी कॉस्ट. म्हणजे जनरली कुठलीही DIची कॉस्ट म्हणा काय असेल, जोपर्यंत प्रिव्ह्यू आपल्याकडे होत नाही तोपर्यंत आपल्याला त्याला डबिंगला किती आवर्स लागणार आहेत, फॉलीला काय काय आहे. आता ऐतिहासिक चित्रपट असेल तर फॉलीला खूप वेळ लागतो. तो जर का रेग्युलर फार कॅरेक्टर्स असतील तर ती फॉली लवकर होऊ शकते. सो हे फार गोष्टी प्रिव्ह्यू केल्याशिवाय. आणि म्हणून परत कमिंग बॅक टू द ओरिजिनल स्टेटमेंट, आम्हाला तुम्ही प्रीला इन करा स्क्रिप्ट रिडिंगला, तेव्हापासून बऱ्याच गोष्टी क्लिअर होत जातील. आपण पुन्हा पुन्हा तेच सांगतोय की जे सगळे इथे नवीन निर्माते आहेत किंवा जे निर्माते होऊ पाहत आहेत त्यांच्यासाठी सर्वात महत्त्वाचं पुन्हा पुन्हा आपण तेच सांगतोय की एक सांघिक कला आहे. योग्य माणसांची निवड, योग्य वेळेला निवड आणि त्याचा एक योग्य कालावधी हे गृहीत धरून जर आपण त्याची आखणी केली आणि त्याला वेळ दिला तर मला वाटतं पुढच्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण सुकर होतील. एकच गोष्ट फक्त मला चांगला प्लॅटफॉर्म मिळाला, चोडिया साहेब पण समोर आहेत ना. आपल्या सगळ्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे हे प्रोफेशन, साऊंड इंजिनिअरिंग प्रोफेशन हे फार 5-10 वर्षापूर्वी फार फेमस नव्हतं. पण आता ते बऱ्यापैकी फेमस होते आणि खूप लोकांना त्याच्यामध्ये करिअर करायची इच्छा आहे. पण अनफॉर्च्युनेटली आता आम्ही ॲज अ स्टुडिओ किंवा आमच्या पुणे टॉकीज आम्ही काही कोर्सेस आमच्याकडे करतो. पण मला वाटतं की सूर्यदत्त इन्स्टिट्यूटसारख्या लोकांनी येऊन प्रोफेशनल कोर्सेस जसे साऊंड इंजिनिअरिंग विश्वकर्मा आहे किंवा आहे तसे कोर्सेस चालू करावेत. आणि त्याला सुरुवातीला थोडंसं अडचण होईल पण लॉंग रनमध्ये इट विल गिव्ह व्हेरी गुड इम्पॅक्ट. सगळ्या टेक्निकल टीमला त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे कच्चा लिंबू हा चित्रपट आहे. तो चित्रपट तुम्ही जरूर बघा. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये केला आहे, प्रसाद ओक त्याचा डिरेक्टर आहे. तर आम्ही सगळे लोक म्हणजे सिनेमॅटोग्राफर अमलेंदू चौधरी ब्लॅक अँड व्हाईटमध्ये अख्खी फिल्म आहे, त्यामुळे त्याला त्याचा वेगळा विचार करायला लागला. नाहीतर आपण आधी फिल्म शूट करून नंतर ब्लॅक अँड व्हाईट केलेली नाही आहे, ती आपण ब्लॅक अँड व्हाईटच शूट केले. तर त्यावेळी आम्ही सगळे HODs जे हेड ऑफ द डिपार्टमेंट्स होतो, एडिटर पासून सिनेमॅटोग्राफर पासून ते साऊंड पर्यंत आणि पोस्ट प्रोडक्शन पर्यंत अगदी DI पर्यंत ते सगळे आम्ही स्क्रिप्टच्या पहिल्या रीडिंग पासून इन्व्हॉल्ड होतो. तर आपण जरूर कच्चा लिंबू हा चित्रपट बघा. त्याच्यामध्ये ही सगळी उदाहरणं तुम्हाला बघायला मिळतील आणि त्याचं साऊंड डिझाईन आणि म्युझिक बरं झालंय असं मला वाटतं. संगीतकार राहुल रानडे सर. आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून अनेक
लहान मोठ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत ज्या आपल्याला पुढे भविष्यात कामात येणार आहेत. गिरीश कोळपकर सर, आपण एक कृपया मंचावर यावं. आणि या उत्तम अभिनेत्री सुद्धा आहेत, अभिनेत्री आणि निर्मात्या प्रीती मल्लापूरकर. कॉलेज ऑफ डिझाईनचे आणि सत्कार करतात संतोष चोरडिया सर, मेघराज राजे भोसले आणि सचिन वाघ. पुढच्या कार्यक्रमाला तेजस्विनी पंडित, प्राजक्ता माई, शशांक सेंडे. तर आपण खूप चांगले चांगले कंटेंट्स, खूप चांगले चांगले चित्रपट तयार करू शकतो. आणि सध्या जी काही आपल्याला एक भीती आहे साऊथच्या चित्रपटांची किंवा हिंदी चित्रपटांचं कॉम्पिटिशन, ते जर का आपण अशा प्रकारे मार्गदर्शन करू शकलो तर आपण त्यातनं नक्की तरुण जाऊ. आणि आत्ता ऑलरेडी आपण इंटरनॅशनल लेवलला आहोत, पण इंटरनॅशनल लेवलमध्ये अजून आपला मोठा इम्पॅक्ट होईल याची मला गॅरंटी वाटते. तुमच्या सगळ्यांचे खूप आभार. खूप छान कार्यक्रम केला आहे. असेच कार्यक्रम तुम्ही करत राहा. डॉन स्टुडिओ करून तुम्हाला जर का काही टेक्निकल मदत लागली, पोस्ट प्रोडक्शनमध्ये अजून काही सेमिनार्स करायचे असतील तर आम्ही कायम तुमच्याबरोबर आहोत. चांगल्या कार्यासाठी वी आर ऑलवेज देअर. थँक्यू सो मच. खूपच चांगला आयोजन झालेलं आहे आणि एवढी व्यवस्था काय झाली नाही. मराठी लोकांना, मराठी पिक्चरच्या लोकांना खूप चांगलं मार्गदर्शन झालेलं आहे. जी लोक अशी आधांतरी होती ती जरा हे झाली. खूप चांगलं. धन्यवाद. काय वाटतं म्हणजे आनंदाचीच घटना आहे. अशा पद्धतीचे परिसंवाद जास्तीत जास्त व्हायला पाहिजेत असं मला वाटतं आहे की आता एक निर्मात्यांसाठीची कार्यशाळा चालू आहे किंवा झाली असं आपण म्हणू शकतो. त्याच पद्धतीने दिग्दर्शनाची व्हावी, त्याच पद्धतीने मार्केटिंगची व्हावी. मराठीमध्ये मगाशी आपण परिसंवादात जसं ऐकलं तसंच की क्रिएटिव्ह लेवलवरती काम करणारी खूप सारी लोक आहेत. इथं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये फिल्म झाल्यानंतर मुख्य प्रश्न असा आहे की ह्या फिल्म सगळ्या विकायच्या कुठं, तर त्याबद्दल काहीतरी मार्गदर्शन असावं असं मला फार मनापासून वाटतं आहे. म्हणजे याच्यामध्ये सॅटेलाईटचं अंग असेल किंवा याच्यामध्ये OTT सारखं असेल किंवा थिएट्रिकल रिलीज आहे. आता याच्यात वितरण व्यवस्थेवरती फुटाणे सर बोलतील किंवा टेलिव्हिजनवरती मळेकर सर आहेत किंवा झी TVची काही लोक आहेत. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये डिटेल निर्मात्यांना आणि दिग्दर्शकांना याच्यामधली डिटेल माहिती कळायला पाहिजे. याच्यासाठी अजून एखादी कार्यशाळा नमस्कार, मी प्रीती मल्लापूरकर. मी एक अभिनेत्री आहे आणि आज इथे मेघराज राजे भोसले फाउंडेशनच्या स्पेशली निर्मात्यांच्यासाठी त्यांनी जे वर्कशॉप ठेवलं आहे त्यासाठी मी दुबईहून आले आहे खास. हे वर्कशॉप खरंच खास आहे. मला असं वाटतं प्रत्येक प्रोड्युसरनी हे अटेंड केलं पाहिजे. इनफॅक्ट जे इच्छुक प्रोड्युसर्स आहेत त्यांनी सुद्धा हे वर्कशॉप अटेंड केलं पाहिजे, जेणेकरून त्यांना बरेचशा काही गोष्टी आहेत एक चित्रपट निर्मिती करण्यासाठी त्याच्याबद्दल नॉलेज मिळेल, इन्फॉर्मेशन मिळेल. आणि मला असं वाटतं की हे वर्कशॉप जे त्यांनी 1 दिवसाचं ठेवलं आहे तर ते 1 दिवसाचं नसून 2 किंवा 3 दिवसाचं पाहिजे, जेणेकरून बरेच काही विषय आहेत चित्रपट निर्मितीचे, त्याच्याबद्दल अजून डिटेल्ड इन्फॉर्मेशन प्रोड्युसर्सना मिळेल. नाही, भैयांचा मेघराज राजे फाउंडेशन यांचा इतका चांगला उपक्रम आहे हा. खरं म्हणजे अनेक निर्माते आहेत की शोधतात काय कशा पद्धतीने करायची इच्छा आहे, काही थोडाफार फायनान्स आहे, क्रिएटिव्ह करायचं आहे, पण नेमकी सुरुवात कशी करावी इथूनच बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की मी नेमकं काय करू. मला निर्माता म्हणून उभं राहायचं आहे, मला काही वेळा क्रिएटिव्ह म्हणून आवड आहे आणि काही वेळा बिझनेस म्हणून पण नेमकी सुरुवात कशी करावी हेच बऱ्याच वेळा समजत नाही. आणि नेमकं मेघराज सरांनी नेमकं ह्याच गोष्टीवर विचार करून या सगळ्या लोकांना एकत्र आणलंय. आणि सगळ्यात महत्त्वाचं की जे सगळे निर्मितीचे जे टेक्निकल अंग आहेत त्याची सुरुवात कशी करावी. आणि ह्याच्यासाठी खरंच म्हणजे मेघराज राजे सरांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहे. आज निर्माता जगला पाहिजे हा भैयांचा एक उद्देश असेल माझ्या मते, कारण की निर्माता असेल तर आपण या सगळ्या गोष्टी पूर्ण करू शकतो. एक्झॅक्टली खरं आहे मॅडम, निर्माता जगला पाहिजे. कारण निर्माता बऱ्याच लोकांना म्हणजे एक जर फिल्म असेल तर त्याच्यासोबत एक
60, 70, 80, 100 लोकांची जी टीम असते त्याच्यावर त्यांचं पोट असतं. आणि त्याच्यापेक्षा म्हणजे मला असं सुचवावंसं वाटेल की हा नक्की एक व्यवसाय म्हणून पाहावा. कारण काय होतं बऱ्याच वेळा की एक हौसे खातर म्हणून एखादा प्रोड्युसर येतो, एक फिल्म करतो आणि त्याच्यानंतर त्याची रिपीट फिल्म खूप कमी बघायला मिळते. त्यामुळे एक व्यवसाय म्हणून तो जगला तर नक्की ज्याची पात्रता किंवा ज्याची करण्याची इच्छा सलग 10 पिक्चर असते तो एकाच निर्मितीत बाहेर का पडतो, तर त्याला काही चांगल्या पद्धतीची टीम मिळत नाही किंवा जो पहिला निर्माता असतो किंवा ज्याची पहिली फिल्म असते त्याला कशा पद्धतीने सुरुवात करावी हे समजत नाही. आणि नेमकं हेच मेघराज राजे करतायत. त्यामुळे तुम्ही म्हणताय ते अगदी बरोबर आहे की निर्माता जगला तर ही चित्रपटसृष्टी अजून वाढत जाईल. त्याचबरोबर मेघराज राजे फाउंडेशननी मर्मावर बोट ठेवलेला आहे, कारण की निर्मात्या सहित आपले सगळे कलाकार, सगळी आपली टेक्निकल टीम त्या ठिकाणी जगणार आहे. अगदी आणि आज खरंच हा छानसा असा उपक्रम या ठिकाणी राबवलाय आणि आपल्या सगळ्यांची अशी साथ असेल ना आपण नक्कीच या पुढच्या आपण कार्यशाळा आपण नक्की आयोजित करूया. नक्की आम्हाला नक्की आवडेल. जसं आत्ताही आतमध्ये विषय झाला की ओव्हरऑल सगळ्या डिपार्टमेंटची किंवा सगळ्या सेक्टरची आहे, स्पेसिफिक एक कोअर पार्ट घेऊन जर त्याची केली तर नक्कीच आवडेल. निर्मितीपासून ते अगदी त्याच्या रिलीजपर्यंतच्या सगळ्या गोष्टी. आणि मी नक्की आपल्या माध्यमातून मॅडम की आपल्या मराठी प्रेक्षकांनाही आवाहन करेन की नक्की आपल्या पिक्चरसाठी तुम्ही एक पाऊल पुढे या. आता मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे, त्यामुळं नक्कीच आपल्या मराठी भाषेचे फ्युचर खूप चांगले. आता संतोष रासकर सरांनी खूप छान सांगितलं की इतकी मोठी इंडस्ट्री आहे, आपलं इतकं मोठं कॉन्ट्रिब्युशन आहे, पण आपला पर्सेंटेज वाईज आपला टर्नओव्हर म्हणाल तर अगदी 0.1% सुद्धा नाहीये. ओटीटी थोडीशी बाजूला ठेवून आपण थिएटरला डायरेक्ट झालं पाहिजे. एक्झॅक्टली. आपला हा जो सगळा कलाकारांचा आहे किंवा निर्माता आहे ते जगणार आहे, हे सगळ्या खरंच प्रेक्षकांना विनंती आहे की आपण ओटीटी थोडंसं बाजूला, ओटीटी पण करा पण आपला जो खरा जो फिल्म आहे त्याच्याकडे तुम्ही खरंच जायला पाहिजे. एक्झॅक्टली. बऱ्याच वेळा लोकांची मानसिकता अशी असते की हो पिक्चर येतोय तर 1-2 महिन्यांनी ओटीटीवर येणारच आहे. याच्याऐवजी आपण थिएटरला जाऊन बघू, कारण आपल्या मातीतल्या आपल्या लोकांनी बनवलेला हा पिक्चर आहे आणि याच्यासाठी आपल्याला थिएटरमध्ये जाऊनच बघितलं पाहिजे, ही मानसिकता व्हायला पाहिजे. आणि कदाचित व्यापातनं असेल काही असेल पण आपल्या प्रेक्षकांनी आठवड्यातनं एखादा पिक्चर, प्रत्येकाचं कुठेतरी आता हे अशक्य आहे कंपल्शन करणं, पण कुठेतरी गव्हर्नमेंटने ह्याच्यावर नक्की विचार करावा की म्हणजे काय तुम्हाला पिक्चर बघितल्यानंतरच्या सुविधा म्हणा किंवा काय कशा पद्धतीने करता येईल हे टेक्निकल सांगता नाही येणार, पण याच्यावर नक्की गव्हर्नमेंटने विचार करावा की जास्तीत जास्त पब्लिक थिएटरला जाईल, त्याचं कलेक्शन होईल आणि ॲटलिस्ट निर्मात्याचा काही ना काही खर्च वसूल होईल याच्यासाठी. आणि मी आपल्या याच्या माध्यमातून आणि आपल्या फाउंडेशनला अशी रिक्वेस्ट करेन की भैया इतकं काम छान करतायत की मला नाही आठवत की इतका यशस्वी चित्रपट महामंडळाचा अध्यक्ष पहिल्यांदाच मिळालेला आहे, अगदी स्वतःच्या बिल्डिंग पासून ते इतक्या लेवलला हे उपक्रम करण्यापर्यंत. त्यामुळं भैयांचे खरंच खूप आमच्या सगळ्या कलाकार निर्मात्यांकडनं आभार मानतो. आणि मी अजून सांगेन भैयांना की भैया कदाचित असं जमतंय का बघा, म्हणजे मी एक व्यावसायिक पण आहे, माझा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय आहे, तसंच निर्माता पण आहे. मी जसं माझ्या कन्स्ट्रक्शनच्या व्यवसायात मी अनेक लोक एकत्रित करतो, 3 लोक 4 लोक 5 लोक पार्टनर करतो, तसंच ह्याच्यात थोडंफार बजेट असणारे बरेच निर्माते आहेत पण एकट्याला करता येत नाही, अशी काही लोक जमवता येत आहेत का? तुम्ही नक्की एक पाऊल पुढं टाका भैया, नक्की आम्ही सोबत आहोत. नमस्कार, मेघराज राजे फाउंडेशन तर्फे आयोजित केलेल्या निर्मिती संवादमध्ये तुमचं स्वागत आहे. सर, तुम्हाला इथे येऊन कसं वाटलं? चांगलं वाटलं. मेघराज राजे भोसले फाउंडेशनने ही जी कार्यशाळा घेतली ती खरं म्हणजे निर्मात्यासाठी फार आवश्यक होती. खूप दिवसापासून लोकांची इच्छा होती की असला कार्यक्रम व्हावा आणि निर्मात्यांचा जो पैसा कुठे लागतो याचा पूर्णपणे त्याला माहिती मिळावी, ती माहिती देण्याचा प्रयत्न आज या फाउंडेशन तर्फे होतोय. आनंदाची गोष्ट आहे. धन्यवाद सर. सर या. अशा पद्धतीची इतर भाषांमध्ये आणि इतर राज्यांमध्ये अशा पद्धतीचे सेमिनार्स होतात. पहिल्यांदाच अशा पद्धतीचा सेमिनार मराठीत अटेंड करायला मिळाला. अशा पद्धतीच्या सेमिनार्सची खूप गरज आहे नवीन निर्माते मंडळींच्यासाठी. त्यामुळे अशा पद्धतीचे निर्मिती संवाद
हे फक्त पुण्यापुरते मर्यादित न राहता महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागांमध्ये नागपूर, नाशिक, कोल्हापूर किंवा कोकण अशा पद्धतीनं केले तर बऱ्याचशा मंडळींना एक ऊर्जा तयार होईल आणि नवीन चांगले निर्माते मराठीमध्ये येऊ शकतील. खूप नॉलेज देणारा सेमिनार आहे आणि तो आपण सगळ्यांनी आयोजित केला त्याबद्दल मेघराज फाउंडेशनचं मी मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.